रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे। पेणमधील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह वय 40 यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मृत धर्मेंद्र कुशवाह हा वडखळ येथील सावली लॉजमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता। याच लॉजच्या रूम नंबर 115 मध्ये धर्मेंद्र कुशवाहाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला। 6 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजता ते 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान ही हत्या झाल्याचे समोर आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे लॉज व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह याचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने पहिले गळा कापला, मग त्याचे गुप्तांग कापून त्याच्या डोळ्यावर ठेवले। या गंभीर प्रकाराने घटनेचे गूढ आणखीन वाढले आहे। या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। गुप्तांग कापलेल्या अवस्थेत धर्मेंद्र कुशवाहाचा शव पाहून पोलीस देखील चक्रावून गेले। याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसून तपास करत आहेत। मात्र हत्या करून मारेकऱ्याने इतक्या क्रूररित्या मृतदेहाचे विद्रुपीकरण का केले? अतिशय थंड डोक्याने प्लॅन करून हा मर्डर करण्यात आला आहे का? या विचित्र हत्यामागचे उद्देश काय असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। या प्रकरणी अधिक तपास वडखळ पोलीस करत आहेत।